Hello everyone, how are you? I hope you are fine. So this is Sonal and welcome back to my channel. So ज्यांनी माझं चॅनल सबस्क्राईब केलेलं आहे त्यांच्यासाठी थँक्यू सो मच. मला असंच सपोर्ट करत राहा आणि ज्यांनी माझा चॅनल अजून सबस्क्राईब केलेला नाही त्यांनी प्लीज माझा चॅनल सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करा. ओके, सो आजचा जो व्लॉग आहे तर तो आहे लेडीजची एकदम फेमस गोष्ट ती जी आहे ती म्हणजे शॉपिंग. सो खूप दिवस झाले डिलेवरीनंतर मी शॉपिंग म्हणजे मनासारखी शॉपिंग केलेलीच नव्हती. सो नवरोबा बोलले की कर तुला काही शॉपिंग करायची ती. सो मग काय इतनी खुशी मी खूप सारी शॉपिंग केलेली आहे. खूप सारे म्हणजे तरी माझ्यासाठी ती कमीच आहे, पण ठीक आहे त्याला कुठेतरी कॉम्प्रोमाइज करावं लागेल. सो मी ॲमेझॉनवरनं काही शॉपिंग केलेली आहे खूप वर्षानंतर. आय थिंक 2 to 2.5 hours म्हणजे 2 ते 2.5 वर्षानंतर मी अशी मनसोक्त शॉपिंग केलेली आहे. सो चला तुम्हाला माझी शॉपिंग दाखवते आणि तुम्हाला सपोज कोणता माझा मी घेतलेलं प्रोडक्ट आवडलं तर मला कमेंट करा, त्याची लिंक जी आहे ती मी तुम्हाला देऊन टाकेल. सो चला लेट्स स्टार्ट. सो माझी फर्स्ट शॉपिंग किंवा माझा फर्स्ट ड्रेस जो आहे तो आहे प्रिंटेड कुर्ता अँड पॅन्ट. सो हा सेट आहे याच्यावरती प्रिंट दिलेली आहे त्यांनी आणि यामध्ये आय थिंक 3 कलर्स अवेलेबल होते, एक रेड, पर्पल आणि ब्लू. सो मला पर्पल आवडला, सो मी पर्पल बाय केला. तर ह्याच्यावरती जी प्रिंट आहे ती म्हणजे मिरर वगैरे असं काही नाही, सिंपल प्रिंट आहे जी की तुम्ही वॉश केलं तरी खराब होणार नाही किंवा निघणार नाही आणि कलर खूप सुंदर आहेत. सो ही आहे याची पॅन्ट आणि याला इलेस्टिक आहे आणि हा जो आहे तो हा आहे कुर्ता. सो याला यांनी वी नेक प्रोव्हाइड केलेला आहे. इथे लेस आहे खूप सुंदर अशी आणि हा स्लीवलेस आहे. तर हे जे ड्रेसेस आहेत ना तर हे खूप कम्फर्टेबल असतात आणि पॅन्ट टॉप असतं पण कधीतरी असं वेगळं घालण्याची जेव्हा इच्छा होते तर तेव्हा हे सलवार कुर्ता आणि पॅन्ट घालण्यासाठी म्हणजे छान वाटतं बाबा. व्यवस्थित असं इयरिंग्स वगैरे मोठ्या घातल्या, छान मेकअप केला तर हटके लुक येऊन जातो. सो ह्याची जर तुम्हाला लिंक हवी असेल तर मला कमेंटमध्ये सांगा, मी तिथे तुम्हाला लिंक देऊन टाकेल. त्यानंतर सेकंड प्रोडक्ट आहे ते आहे हा पर्पल कलरचा स्कर्ट. तर ऑलरेडी मला म्हणजे स्कर्ट घालायला खूप आवडतं. तुम्ही जर माझा आधीचा खडक वाचल्याचा ब्लॉग बघितला असेल तर त्यावरती पण मी प्रिंटेड व्हाईट कलरचा स्कर्ट घातलेला आहे आणि हा आहे माझा सेकंड. तर याचा पर्पल कलर आहे. याच्यामध्ये पण खूप कलर्स अवेलेबल होते पण मला हा हवा होता सो मी हा घेतला. तर याचा घेर तुम्ही बघू शकता, खूप जास्त घेर आहे आणि हा फुल लेंथ आहे. याच्यामध्ये तुम्हाला शॉर्ट लेंथ पण स्कर्ट्स जे आहेत ते भेटतात पण मला फुल लेंथ स्कर्ट जे आहेत ते आवडतात. आणि याच्यावरती सपोज तुम्ही प्लेन कलरचा स्लीवलेस जर एखादा टॉप कारण ह्या पर्पलवरती कोणत्याही कलरचा टॉप, जास्त करून ब्लॅक, व्हाईट किंवा लाईट कलरचे जे टॉप्स असतील टी असतील ते पण तुम्ही घालू शकता. खूप क्लास दिसेल, खूप क्लास. सो मी हा एक स्कर्ट घेतलेला आहे. त्याच्यानंतर हा पण एक प्रिंटेड कुर्ता आणि पॅन्टचा जो सेट आहे तो. तर हा मी घेतला आहे ब्लू आणि व्हाईट कॉम्बिनेशनचा, कारण हा मी जेव्हा बघितला ॲमेझॉनवरती इतका सुंदर दिसत होता. म्हटलं चला हा तर घ्यायचाच आपल्याला, हा तर आपल्याच नावावरती झाला पाहिजे. अच्छा हमको सिखा रिया है. सो मग मी हा घेतला आणि ॲक्च्युली ह्याच्यावरती एक व्हिडिओ पण बनवला आहे मी, तर तुम्ही बघितला असेल की नाही माहीत नाही. नसेल बघितला तर नक्की बघा.
तर ही पॅन्ट आहे, याच्यावरती छोटंसं वर्क आहे आणि खूप कम्फर्टेबल आहे आणि याला पॉकेट्स पण प्रोव्हाइड केलेले आहेत त्यांनी. त्यानंतर हा आहे टॉप. ह्याला सिंपल यू नेक आहे आणि फ्रंटला अशी डिझाईन आहे, पण घातल्यावरती खूप रिच लुक येतो, एकदम लॅविश लुक येतो. हा पण तुम्ही कधी ओकेजनली वगैरे घालू शकता. सिंपल आहे पण सोबर आहे. फक्त थोडंसं मेकअप शेकअप केला ना, मग काय आपण दिसतो तर क्लासेस. तू समझा? हाँ. नहीं, तू समझा नहीं. त्याच्यानंतर कुर्ता सेट मी हे दोनच घेतले होते, कारण ऑलरेडी आहे माझ्याकडे. पण हे बघितलं मला आवडले. मग दिल ने सोचा लिया जाए, तो दिमाग ने बोला क्यों नहीं लिया जाए. सो मग मी हा घेतला. त्यानंतर हा आहे मरून कलरचा एक फुल स्लीवचा शर्ट आहे हा, आणि याची कॉलर पण फुल आहे, फुल नेक आहे. सो असा कलर ॲक्च्युली माझ्याकडे नव्हता, सो मी हा घेतला विकत, बाय केला. तर काय नाही, कापड वगैरे मस्त आहे याचं, आणि याची डिझाईन आय डोंट थिंक सो तुम्हाला दिसेल, पण अशी छोटी छोटी डिझाईन आहे ह्याच्यावरती, आणि कापड असं टोचणारं नाही आहे, खूप मऊ कापड आहे. त्यानंतर हा पर्पल शर्ट आहे, हा पण फुल नेक आहे, आणि ह्याच्या स्लीवच्या आहेत ना, तर त्या हाफ आहेत, म्हणजे एल्बोपर्यंत. या फुल पण नाही आणि शॉर्ट पण नाही, एल्बोपर्यंत आहे. आणि हा थोडासा असा जाड कापडामधला आहे, म्हणजे विंटरमध्ये वगैरे तुम्ही घालू शकता. आणि ह्याच्यावरती अशी लायनिंगची डिझाईन आहे, आणि फुल स्ट्रेचेबल आहे हा फुल. घातल्यावरती ह्याच्या खाली जर तुम्ही ट्राउझर वगैरे घातली ना, खूप सुंदर लुक येऊन जाईल. तर हा एक कलर माझ्याकडे नव्हता, म्हणून मी हा एक बाय केला. आहे व्ही नेक, याच्या स्लीव्ज आहेत फुल. ह्याच्यावरती हां सेम तशीच पर्पल सारखीच डिझाईन आहे लायनिंगची, पण हा थोडासा, ह्याचं कापड जे आहे ना ते थोडंसं असं ट्रान्सपरंट आहे, आणि खूप मऊ आहे, खूप मऊ आहे, एकदम कम्फर्टेबल. हा पण फुल स्ट्रेचेबल आहे, फ्री साईज बोललं तरी चालेल, काही इश्यू नाही. आणि मला जास्त टॉप जे आहेत ना, तर बोलता नाही येणार, पण मला फुल टॉप आवडतात घालायला. सो मला असेच कम्फर्टेबल व्यवस्थित टॉप आवडतात, फुल स्लीवचे आवडतात. सो मी तसे बाय केले. ही आहे पॉलिस्टर ट्राउझर आहे. तर ॲक्च्युली माझ्याकडे एक व्हाईट ट्राउझर आहे, एक पर्पल ट्राउझर आहे, आणि आता ही मी घेतली आहे ग्रीन कलरची ट्राउझर. सो ही पूर्ण अशी स्ट्रेचेबल आहे, हे बघा. त्याला फ्रंटचं जे आहे ते एक चेन आणि एक बटन. सो ही घालून इतकी कम्फर्टेबल वाटते की बिलकुल, म्हणजे असं आपण म्हणतो की जीन्स घातल्यावरती असं टोचते किंवा असं कम्फर्टेबल वाटत नाही, अनकम्फर्टेबल असते, तर तो हा प्रकार नाही. तुम्ही जर ही पॅन्ट घातली ना, खूप असं खूप छान वाटतं घातल्यावरती. फिटिंग वगैरे काही नाही, एकदम नॉर्मल व्यवस्थित वाटतं घालून. बॉडी असेल
तर तुम्ही ते एम साईजचं प्रोडक्ट जे आहे ते परचेस करू शकता ॲमेझॉनवरनं. सो अशा प्रकारे फुल नवऱ्याला लोटमारीचा प्रोग्राम झालेला आहे. म्हणजे तू साला भोळा दिखता है लेकिन है एकदम होशियार हो लुच्चा. आणि खूप वर्षानंतर शॉपिंग केली आहे, त्यामुळे असं खूप छान वाटतं, असं काहीतरीच वेगळंच वाटतं आहे, खूप आनंद होतो आहे. सो आता ही शॉपिंग ऑब्व्हियसली कंटिन्यू चालू राहील, कारण आता सर्व झालेलं आहे. डिलिव्हरी झालेली आहे, बेबी मोठं झालेलं आहे. आता आपल्यासाठी स्वतःसाठी वेळ द्यायचा आहे परत पुन्हा पहिल्यासारखा. सो खूप आवड असतं जेव्हा डिलिव्हरी होते ना, तेव्हा बॉडी साईज चेंज होते, त्याच्यामध्ये शॉपिंग करता येत नाही, घेतली तरी ते येते की नाही व्यवस्थित. सो त्याच्यामुळे थोडंसं स्किप व्हावं लागतं. आता सर्व मार्गी लागलेलं आहे, सुरळीत चाललेलं आहे. सो आता हा जो फेज आहे, म्हणजे जेव्हा बेबी 2 इयर्सचं होतं त्यानंतर आपण आपली लाईफ जगू शकतो. तोपर्यंत शॉपिंग किंवा सेल्फ पॅम्परिंग ह्या ज्या आहेत गोष्टी खूप दूरच्या असतात. तेव्हा फक्त बेबीला बघणं आणि बेबी एवढंच करावं लागतं. सो आता माझी परी जी आहे ती 2 वर्षांची झालेली आहे आणि बऱ्यापैकी त्याला हँडल होते. त्याच्यामुळे आता मी ठरवलं आहे की त्याला स्वतःसाठी वेळ देऊया, सेल्फ पॅम्परिंग करूया. तर त्याने हा होता आजचा माझा मिनी ब्लॉग. तो तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. मला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि हो, ज्यांनी माझं चॅनल अजून सबस्क्राईब केलेलं नाही ना, त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा. सो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि सपोज माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही चेंजेस वगैरे हवे असतील तर तेही सांगा, तर त्या फुलफिल करण्याचा नक्की मी ट्राय करेल. सो बाय, थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. बाय.